नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे मस्त गरमागरम वाफळती दमदार अशी अंडा बिर्याणी कशी करायची ते बघतोय। आणि तुम्ही बघू शकता मस्त याचा दाना असा वेगळा होतो आणि वाफळती गरमागरम चवीला अफलातून लागणारी ही बिर्याणी खूप कमी वेळेत बनून तयार होते आणि चवही याला खूप छान येते। नुसत्या सुवासाने तुम्हाला खावीशी वाटेल अशी ही बिर्याणी बनवून तयार होते। तुम्हाला जर ही बिर्याणीची रेसिपी शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी आहे। मस्त बिर्याणीचा दाना वेगवेगळा होतो। तर चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथं मी एक छोटी वाटी घट्ट दही घेतलं आहे। हे होममेड बनवलेलं दही आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते। तर इथं 5 चमचे दही घेतलं, 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला, इथं 2 हिरवी वेलची आहे, 3-4 लवंग आणि 3-4 काळी मिरी आहे, 1 चक्रीफूल घेतला आणि 2 छोटे छोटे दालचिनीचे तुकडे आहे। बिर्याणीमध्ये तळलेला कांदा असतो तर इथं मी एक उभा असा पातळ चिरून घेतला आहे। बघा समोरचा आणि मागचा जो भाग असते कडकवाला तो काढून घेतला आणि पातळ असे काप केले आणि हा कांदा सुट्टा देखील करून घेतला आहे। बिर्याणीसाठी आपल्याला तळणीसाठी असा कांदा लागेल, हा आपण तळून घेऊया। इथं 2 मध्यम आकारामध्ये कांदे घेऊन त्याला छान असं बारीक कट करून घेतलं। एक मोठ्या आकारामध्ये टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतला, 2 तमालपत्र आणि थोडीशी कोथिंबीर लागेल। त्याचसोबत आपल्याला अंडी सुद्धा लागणार आहे। तर इथं मी 4 उकडलेली अंडी घेतली आहे। अंडीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता। तर बघा इथं मी परातमध्ये 250 ग्राम तांदूळ घेतला आहे। सर्वप्रथम तो 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। तर इथं मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही बघू शकता हा मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। चला तर मग आपण पुढची प्रोसेस करूया। आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम होते तोवर आपण अंडीला कट करून घेऊया। 4 कट लावून घ्यायचे आहे याला। बघा याच पद्धतीने मी सगळ्या अंड्याला कट लावून घेते। बघा इथं तेल हलकंसं गरम झालं, यामध्ये आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर अंडी फ्राय केल्याने याला चव छान येते आणि खाताना छान असं टेस्टी लागते। तर आता हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। बघा इथे 2 ते 3 मिनटं अशी ही अंडी फ्राय करून घ्यायची। 2 ते 3 मिनटं अंडी व्यवस्थित मी फ्राय करून घेतली। आता आपण लगेच अंडीला काढून घेऊया। आता याच तेलामध्ये कांदा देखील तळून घ्यायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवून चांगल्या प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा व्यवस्थित असा तळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला आहे। लगेच आपण तेलातून काढून घेऊया पटकन। आता याच तेलामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा देखील सोनेरी रंगावर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। बघा इथं कांदा आपला फ्राय होते तोवर आपण यामध्ये बाकीचे साहित्य सुद्धा घालून घेऊया, म्हणजे कांद्यासोबत व्यवस्थित मसाले असे शिजले जातील। तर यामध्ये जिरं घालते, चक्रीफूल दालचिनीचा तुकडा आहे, काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची। 3-4 मिनटं कांदा व्यवस्थित आणि हे खडे मसाले व्यवस्थित असे चांगले परतून घ्यायचे आहे। बघा कांदा देखील व्यवस्थित सोनेरी रंगावर परतत आला आहे आणि खडे मसाले सुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून झाले आहे। सुगंध मस्त येत आहे। यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो लवकर मऊ पडावं म्हणून यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेते। आता टोमॅटो एकदम असा मऊ शिजून घेऊया। बघा इथे हलकासा टोमॅटो देखील मऊ झाला आहे। यामध्ये 2 तमालपत्र घालून घेते। आता यामध्येच आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे हे घालून घ्यायचे आहे। 3-4 मिनटासाठी आलं लसूण पेस्ट आणि तमालपत्र व्यवस्थित परतून घेऊया। बघा 3-4 मिनटं आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी मी परतून घेतली। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। लाल तिखट, हळद,
बिर्याणी मसाला किंवा मग बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला किंवा मग काळा मसाला घेतला तरी चालेल. आता हा मसाला व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपण परतून घेऊया. बघा इथं 2 ते 3 मिनटं मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे आणि मसाल्याचा सुगंध तर खूप छान येत आहे. बघा मस्त तवंग देखील आला आहे मसाल्याला. गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा. आता यामध्ये आपण दही घालून घेऊया. तर बघा मस्त घट्ट दही आहे, हे यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात आंबट नाही, तर शक्यतो अंडा बिर्याणीसाठी आंबट दही घ्यायचं नाही. जर आंबट दही घेतलं बिर्याणीसुद्धा आंबट होईल. आणखी 4 ते 5 मिनटं व्यवस्थित आपण हे मसाले चांगल्या प्रकारे परतून घेऊया. बघा मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण असा परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता काय भारी तवंग आला आहे, सुवासही घरभर दरवळला आहे. आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया. तर इथं मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता यातील संपूर्ण पाणी निथळून काढलं. आता हा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तांदूळ या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळा मसाल्याचा फ्लेवर या तांदूळामध्ये उतरेल आणि बिर्याणी आपली छान अशी टेस्टी होईल. छान मिसळून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते. एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालू नका, कारण आपण हा तांदूळ भिजवून घेतला आहे. शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन असा हा शिजला जातो. आता यामध्येच आपल्याला अंडीसुद्धा ही अशी घालून घ्यायची आहे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर हा अंड्यामध्ये आतपर्यंत पोहोचेल. अंडं खाताना चांगलं लागेल. हे अंडे अशी यामध्ये घालून घ्यायची. त्याचसोबत खूप सारी कोथिंबीर देखील यामध्ये मी घालून घेते आणि त्यासोबत इथं माझ्याकडे तळलेला कांदासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता यावर झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनटं आपल्याला ही बिर्याणी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. बघा इथे जवळपास 15 मिनटं झाली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. अंडा बिर्याणी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त याचा दाना असा बिर्याणीचा वेगळा झाला आहे. बघा मस्त असा हा भातसुद्धा यामधील व्यवस्थित शिजलेला आहे. बघा मस्त इथं ही आपली चटपटीत अशी बिर्याणी तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर इथं मी गॅसवरून कढई खाली उतरून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता क्या बात आहे. मस्त गरमागरम वाफळती अंडा बिर्याणी चवीला खूप अशी टेस्टी लागते. दमदार ही अशी अंडा बिर्याणी बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकता मस्त दाना असा वेगवेगळा होतो. तर चवीला खूप अप्रतिम लागते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. मस्त भन्नाट चवीची अंडा बिर्याणी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.